नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज तुकाराम बीज आहे. खरं तर मला व्हिडिओ करायला खूप उशीर झाला. पण मला असं वाटलं की नाही आजच्या दिवशी करायला पाहिजे. तुकाराम बीज म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आजच्या दिवशी संत तुकाराम यांचं निधन झालं आणि त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की त्यांचं वैकुंठ गमन झालं. त्यांना घ्यायला डायरेक्ट पुष्पक विमान आलं होतं आणि ते विमान त्यांना घेऊन गेलं. अशा प्रकारची एक कथा सांगितली जाते. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, की मग ही जी काही कथा आहे, ही खरी नाही आहे आणि मलाही तसंच वाटतं. हे बघा, तुकाराम महाराज हे ज्या काळामध्ये शिवाजी महाराज होते, त्याच काळामध्ये होते. म्हणजे 1602 ला त्यांचा जन्म झालेला आहे तुकाराम महाराजांचा. ज्या व्यक्तीचा 1602 ला जन्म झालेला आहे, त्या व्यक्तीला न्यायला पुष्पक विमान आलं होतं आणि ते सदेह वैकुंठाला गेले, म्हणजे आपला देह घेऊन गेले, असं एक म्हटलं जातं. आणि एक दुसरी गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे संत तुकाराम यांचा मृत्यू जो आहे तो असा नाही झालेला आहे. त्यांचा खून झालेला आहे. आणि त्यांचा खून झाला, तो खून दाबण्यासाठी कोणालाही ते कळू नये, की त्यांचा खून झालेला आहे. त्यांना मारून टाकण्यात आलेला आहे. म्हणून एक अशी आवई उठवली गेली, जे की तुम्हीही वाचलं असेल. म्हणजे एकीकडे त्यांना मारून टाकलं आणि दुसरीकडे तेव्हाच्या काळातले जे पुरोहितगिरी करणारे भट होते, ते असं म्हणायला लागले, की "बघा, बघा, बघा, बघा तुकाराम सदेह वैकुंठाला गेलेला आहे. माझ्या समोर गेलेला आहे. त्याला घ्यायला यम आले होते. पुष्पक विमानाने ते गेले." असं तो भट म्हणत राहिला आणि बाकीच्या लोकांना असं सांगितलं, की "मला दिसतंय, तुम्हाला नाही दिसत. ज्याने पाप केलं असेल त्याला दिसणार नाही." असं तो भट म्हटला. आणि तिथे जे काही लोकं होते, त्याच्यातले 2-4 लोकं मग ओरडले, "हां, हां, मला दिसतंय." कारण त्यांना हे सांगायचं होतं पहिलं गोष्ट म्हणजे, की मी पाप केलेलं नाहीये. म्हणून त्यांनी खोटं-खोटं सांगितलं, की "हां, हां, मला दिसतोय." आणि त्यांचं ऐकून मग बाकीचे लोकं म्हणायला लागले, असं सगळे लोकं म्हणायला लागले, की "हां, हां, मला दिसतोय." पण एक दलित समूहातला होता. ज्याने ते पाहिलं तो म्हटला, की "मला दिसत नाही आहे आणि मी पापही केलेलं नाही आहे. पण असे ते गेलेले नाही आहेत. त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे." आता त्यांना मारून टाकण्यामागे काय कारण असू शकतं? तो तुम्हाला माहिती आहे, की महाराष्ट्रामधली जी वारकरी संत परंपरा आहे, या वारकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त विद्रोही, विद्रोही म्हणजे बंड करणारे, ज्या प्रचलित चालीरीती आहे, त्या मोडू पाहणारे सगळ्यात जास्त विद्रोही असलेले संत तुकाराम महाराज होते. संत तुकाराम महाराजांचे तुम्हाला अनेक अभंग माहीत असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुकारामांबद्दल किरण माने यांनी Facebookला काहीतरी खूप छान लिहिलेलं मी ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे. किरण माने यांनी काय लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवते. ते म्हणतात, "तुकोबराया हाच तो दिवस तुकाराम बीज म्हणजे आजचा दिवस. ह्याच दिवशी तुझ्या काळातल्या बिकाऊ न्यूज चॅनलवाल्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली, की स्वर्गातून एक विमान आलं आणि तुकोबाला वैकुंठाला घेऊन गेलं." आज जशा न्यूज येतात की नाही आणि बऱ्याचशा न्यूज या खोट्या असतात, गोदी मीडियाच्या न्यूज. तर त्यांनी त्या काळातल्या लोकांनी जे खोटारडे धंदे करणारे लोकं होते, त्यांनी असं पसरवलं, की एक स्वर्गातून विमान आलं आणि तुकारामांना घेऊन गेलं. स्वर्गातून विमान आलं, घेऊन गेलं आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे अशी ती अफवा जी आहे ती पसरत गेली. आणि असं करत काही लोकांना खरं वाटलं, काही लोकांना डाऊट आला. मात्र ते डाऊट कसा घेणार? असं म्हणून पण खूप लोकं चूप बसले. तर किरण माने यांनी हे लिहिलं, की आजचाच तो दिवस आहे, की जेव्हा असं झालं. ते म्हणतात 400 वर्ष उलटून गेली तुका. आज तीच परिस्थिती फिरून परत आली आहे. न्यूज चॅनल तशाच बाटगिरी करायला लागल्यात. त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांवर मूर्ख मेंढरासारखे भरोसा ठेवणारे आणि लबाड लांडग्यासारखे जबरदस्तीने विश्वास ठेवायला लावणारे लोक तसेच आहेत अजून पण. त्या काळात पण तसेच होते लोक, ज्यांनी विश्वास ठेवला आणि त्या पसरवल्या. आजही तसेच आहेत काही. ते म्हणतात, "काय मिळालेलं तुला? लय झगडलास गड्या. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन." असं म्हणत मंबाजीसारख्या कर्मठांनी जीवावर घेतलेले महाभयंकर आघात सोसलेस. मंबाजी, जो की तुकारामांना ज्यांनी खूप त्रास दिलेला आहे. तर भोळ्या-बाबड्या अशिक्षित अडाणी जनतेला हिताच्या 4 गोष्टी सांगण्यासाठी आयुष्य पणाला लावलं तुकाराम महाराजांनी. "येडा होतास का रे तू?" किरण माने म्हणतात. "आज लय, लय, लय तुकोबा लढतायत." जे लोकं आज लढत आहेत त्यांना. "तुका म्हणे रणी नये पाहो परतुनी." म्हणत झुंजत आहेत. त्यांच्यावरही आघात होतोय. काही जण बदनाम केले जात आहेत. आयुष्यातून उठवले जात आहेत.
अनेकांना बदनाम केलं जातं, जे खऱ्या गोष्टीसाठी लढत आहेत त्यांना. है ना? की रवीश कुमार काय बोलतात, तर हे रवीश कुमारला बदनाम करून टाकतात. तिकडे ध्रुव राठी काहीतरी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो, ध्रुव राठीला बदनाम करून टाकतात, की तो पाकिस्तानी आहे वगैरे. खोट्या बातम्या आहेत या. किंवा निरंजन टकले सर आहेत, की ज्यांनी काही जज लोयांच्या खुनाची इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्या पण खऱ्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनाही, की बाबा कसं काय म्हणूया यांचं हे खोटं आहे वगैरे सांगितलं जातं किंवा बदनाम करायचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांच्यावर हल्ले होतात. तर किरण माने म्हणतात आणि किरण मानेंच्या बाबतही तसंच झालं, की सरकारच्या विरोधात ते बोलतायत म्हणून त्यांना सीरियलमधून काढून टाकलं. तर किरण माने म्हणतात, "आज पण लय लय तुकोबा लढत आहेत. तुका म्हणे रणी, नये पाहो परतोनी." म्हणत झुंजत आहेत, की परत पाहायचं नाही आम्हाला, परत मागे फिरायचं नाही, आम्हाला झुंजायचं आहे, हा देश वाचवायचा आहे. ते म्हणतात त्यांच्यावरही आघात होत आहेत. काही जण बदनाम केले जात आहेत, आयुष्यातून उठवले जात आहेत, काही गायब होत आहेत, काही रस्त्यावर गोळ्या झाडून मारले जात आहेत. कशाला रिस्क घेता रे जीवाची? मरू द्या की लोकांना, अज्ञानाच्या कर्मकांडाच्या आणि जातीभेच्या गटारात. असंही ते म्हणतायत हताश होऊन, की बाबा आता जसं की ते लय भारी चॅनलचा अँकर आहे, त्याला अटक करून टाकली. तर हे काय आहे म्हणजे तो लढत होता खऱ्या गोष्टीसाठी आणि अटक केलं त्याला. पुढे किरण माने म्हणतात, "मस्त सावकार होत असले का, आयुष्यभर आरामात बसून खाल्लं असतंस." तुकाराम महाराज सावकार होते. कर्ज द्यायचे, पैसा द्यायचे आणि जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्या माणसानी कर्ज मागितलं नाही. घरात होतं नव्हतं सगळं दिलं. उपासमाराची वेळ आली घरामध्ये. घरातले लोकं उपासमारीने गेले. पण त्याला असं वाटलं, की नाही माझ्या घरात आहे ना. तेव्हा असं होतं, की दुष्काळ आल्यावर कसं लोकं आपल्यासाठी जपून ठेवतात. पण तुकारामांनी असं नाही केलं. तुम्ही अनेक सिनेमांमधनं हे पाहिलं असेल. किरण माने म्हणतात, "मस्त सावकार होत असले का, आयुष्यभर आरामात बसून खाल्लं असतंस. कोणी सांगितलं होतं तुला हे समाज सुधारणेचे नसते उद्योग करायला? कमी त्रास झाला का तुला?" म्हणजे शेवटी काय मारून टाकलं ना. असं होतं बघ अधूनमधून. खचल्यागत होतं. तूच लढायचं बळ दिलंस. तूच मनाची मशागत केलीस. तूच मनगटात जोर दिलास. पण तुझा झालेला छळ आठवून कधी-कधी लय उदास वाटतं. आज पुन्हा भोवताली तीच अवस्था बघून हतबलता येते. आज तसंच झालंय. मग तू कुठनं तरी हळूच जवळ येतोस, खांद्यावर हात ठेवतोस, कानात सांगायला लागतोस, "माझ्या बाळा, हे सोसतच तुला लढा सुरू ठेवायचा आहे. हे आघातच तुला मजबूत भक्कम बनवणार आहेस. उठ, लढ." तापल्या वाचून नव्हे अलंकार, पिटून या सारं उरल येते. मग कदाकाळी नव्हे शूद्र जाती, नासे शत्रू होती मित्रतेची. तुका म्हणे मन करावे पाठेळ पाठेळ, सहावेची जाळ सिजेवरी. धगधगीत त्या आगीत तापल्याशिवाय सोन्याचा अलंकार तयार होत नाही. तापल्यानंतरही त्याला आकार देण्यासाठी गरजेनुसार ठोकावे, पिटावे लागते. अयोग्य भाग बाजूला काढावा लागतो. त्याच्याशिवाय त्याचं रूप खुलत नाही, त्याचं मोल वाढत नाही असा या अभंगाचा अर्थ. माणसानं आयुष्यातील अशा परिस्थितीच्या चटक्यांपासून, आघातांपासून पळ काढला, तर त्याचा माणूस पण कधीच शुद्ध आणि जिवंत आणि अस्सल होऊ शकत नाही. त्यानं आपल्या सत्वाचाच नाश केला, तर मित्रही शत्रू बनतात. सोन्यासारखं व्हायचं असेल तर भोग भोगलेच पाहिजेत. रोगापासून, व्याधीपासून सुटका करायची असेल तर वेदनादायक उपचार सहन करावेच लागतात. आणि आजही समाजामध्ये खोटं बोलून सत्तेत बसलेले हे लोकं, त्यांचं जे काही जे आहे ते सगळं उघडं करून दाखवणारे आजही लढणारे लोक आहेत. आणि खरोखर तापून निघत आहेत. शेवटी तुका म्हणे आपले मन पाठेळ म्हणजे शोषिक, आघात सहन करण्याची क्षमता असणारे करावे. चुलीवरच्या पदार्थानं शिजेपर्यंत जाळ सहन केला, तरच तो परिपक्व आणि चवदार बनतो. शेवटी किरण माने म्हणतात, "तुकारामा, किती भारी शब्दात समजूत काढलीस माझी. हे ऐकून परत ताजातवानं झालो बघ. 100 हत्तीचं बळ आलं परत अंगात. आता नाही खचणार आयुष्यात. मेंदूत कोरून ठेवणार. आम्हाला आमचं माणूसपण उजळून काढायचं असेल, प्रज्ञावंत, कीर्तिवंत, कर्तबगार ठरायचं असेल, उच्चस्थानी पोहोचायचं असेल, तर हे सगळे त्रास सहन करायला लागतीलच. आघात झेलून पचवायलाच पाहिजे. ठल विठ्ठल विठ्ठल." असं किरण माने यांची आजची फेसबुकची पोस्ट खरोखर खूप भावली. आणि त्यानिमित्ताने मला असं वाटलं, की तुकाराम महाराजांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत. खरं तर खूप उशीर झालाय. पण नक्कीच अ, दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसानंतर कधीही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, शेअर करू शकता. थांबते. तुम्हालाही तुकाराम महाराजांचं काय आवडतं
काय वेगळं वाटतं? मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.